नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहिरे. आज आपण तुळापूरला भेट देणार आहोत. पुणे जिल्ह्यातील हे एक गाव आहे. या गावामध्ये पूर्वीचे नाव हे नागरवास असे होते. हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीच्या त्रिवेणी संगमावर बसलेले हे आहेत. तेथे प्राचीन संगमेश्वर, प्राचीन महादेव मंदिर असते आणि तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. आणि तर आपण ह्या ठिकाणी जाणार आहोत आणि पूर्ण त्यांचं आपण तिथलं जे आहे संभाजी महाराजांचं जो पुतळा आहे तो बघणार आहोत. सगळ्यात आधी हे बघा, ह्या साईडला असा भव्य असा हा पुतळा आहे संभाजी महाराजांचा. संभाजी महाराजांचा खूप सुंदर असा हा पुतळा आहे. आपण आता आणि तिथे काही फलक लिहिलेला आहे, तिथे सगळं लिहिलेलं आहे आणि त्या फलकावरचं वाचून घेणार आहोत. वर जाण्यास सक्त मनाई आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. पुढे गेल्यानंतर समोरच कवी कलश यांची समाधी आहे. बघा, आपल्याला संभाजी महाराजांचे जे मित्र होते कवी कलश, त्यांची ही समाधी आहे. तिथे त्यांनी एक छायाचित्र सुद्धा लावलेले आहे. हे बघा, त्यांची ही समाधी कवी कलश यांची, जे संभाजी महाराजांबरोबर तुम्ही जर सिरियल बघितली असेल तर त्याच्यात संभाजी महाराजांबरोबर जे कवी कलश होते तर ही त्यांची समाधी आहे. आणि त्याच्यानंतर हे पुढे आपण जाणार आहोत. आणखी ह्या एका साईडला रेस्टॉरंट्स आहे, म्हणजे काही तुम्हाला खायचं असेल तर त्या एका साईडला आहे. या ठिकाणी आपले जे आहे त्यांची परत इथे हे घेतलं आहे त्यांचं, जिथे हे झालं तर तिथे पण एक छान असा पुतळा आहे त्यांचा. आणि तिथे छावा यांच्याकडनं तिथे रांगोळी काढण्यात येत होती, फुलांची रांगोळी काढण्यात येत होती. खूप सुंदर, त्यामुळे आपल्याला मध्ये जास्त जाता आलेलं नाही आहे. त्यांनी बघा छावा यांच्या आहे, त्यांची ही रांगोळी चालू होती, फुलांची रांगोळी चालू होती, त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे. आता आपण हे प्राचीन मंदिर आहे महादेवाचं, हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि संगमेश्वराचे हे प्राचीन मंदिर आहे. पूर्ण दगडी बांधकामात केलेलं हे मंदिर आहे. तर आपण तिथे मध्ये जाणार आहोत. दोघं बाजूला इथे अशी छान त्यांचे पूर्ण मंदिराला तटबंदी केलेली आहे. आणि छान बघा, कितीही जुन्या याच्यातली जी इंग्रजांच्या काळातली अशी घंटा राहायची, ती घंटा तिथे बांधलेली आहे मोठी. पूर्ण दगडी बांधकाम आहे. बघा, सभा मंडप तर खूप सुंदर आहे, पुरातन आहे अगदी. त्याचे जे काम आहे कोरीव काम केलेलं आहे आणि पूर्ण दगडात हा सभा मंडप बघा, खूप सुंदर असा आहे. त्याच्या जे सभा मंडपाच्या ज्या आहे तर एका बाजूला गणपती आहे आणि इथे महादेवाची पिंड आहे.
आणि जो वरचा घुमट आहे तो खूप सुंदर दगडी बांधकामाने केलेला आहे आणि हे मंदिर प्राचीन मंदिर आहे. संगमेश्वराचे प्राचीन मंदिर खूप सुंदर आहे. त्याचं जे प्रांगण आहे ते पूर्ण दगडी तटबंदी याच्यातून आहे. मी तुम्हाला म्हटलीच की इथे भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीचा हा जो आहे खाली जाण्याचा, नदीकडे जाण्याचा रस्ता आहे, त्रिवेणी संगम आहे. तर आपल्याला इथून जाता येत नव्हतं, तर आपण वेगळ्या साईडने जाऊन आणि त्याच्या साईडला पण खूप सुंदर असे मंदिरं आहेत. नदीच्या किनारीला असं छान घाट केलेला आहे त्यांनी तिथे. हे बघा, ह्या साईडला खूप सुंदर असं घाट केलेला आहे. बघण्यासारखं रमणीय वातावरण आहे. आपण खाली त्या जो घाट केलेला आहे त्रिवेणी संगम आहे, हा त्रिवेणी संगमावर हा घाट केलेला आहे. आणि बघा, अशा पद्धतीने तिथे खूप सुंदर असं घाट केलेलं आहे, पायऱ्या आहेत. आणि ते मी म्हटलीच की त्या घाटाच्या बाजूला काही मंदिरं आहेत, तर असे छोटे छोटे मंदिरं आहेत. पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे. तिथल्या ज्या आहे तटबंदी, त्याला जे आहे तर ते पूर्ण दगडात केलेलं आहे.
आपण श्री क्षेत्र तुळापूर छत्रपती संभाजी महाराजांची समाधीला आज आपण भेट दिली. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नेहमी प्रयत्न करत असते. आज आपण हा तुळापूरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला. त्रिवेणी संगम, भीमा, भामा आणि अशा ह्या त्रिवेणी संगमावर तुम्हाला मी घेऊन गेलेली होती आणि छान असं आहे संभाजी महाराजांचं तुळापूर, संभाजी महाराजांची समाधी. असे खूप सुंदर वातावरण आहे, रमणीय वातावरण आहे. तुम्ही जर पुण्याला जर गेलात तर जरूर ह्या स्थळाला भेट द्या. खूप छान आहे आणि छान वाटतं. धार्मिक भटकंती आहे आपली ही.